नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण परत एकदा एक वेगळा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि टॉपिक आहे आपला दशांश अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याच पद्धतीने जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। त्याने काय होईल की तुम्हाला नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। तर बघूया आज वजाबाकी कशी करायची दशांश अपूर्णांकांची। ठीक आहे, आता बेरीज जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर वजाबाकी तुम्हाला इझिली समजून जाईल। ठीक आहे, काय करायचंय बघा या ठिकाणी। तर इथे बघा 35.5 आहे, बरोबर आहे। ती संख्या आहे तशी लिहून घ्यायची। पहिल्यांदा आपण मांडणी कशी करायची हे बघूया। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं बघा 14.5 आहे। ठीक आहे, आता पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह। आता दशांश चिन्हाखाली काय द्यायचं आपल्याला, दशांश चिन्ह द्यायचं असतं। ह्या संख्येच्या खाली काय आपली ही संख्या लिहिली। ठीक आहे, आणि पुढची संख्या या ठिकाणी। आता वजाबाकी करताना जसं नेहमीची वजाबाकी आपण करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, इथे बघा 5तनं 5 गेले 0, 5तनं 4 गेले किती राहिले 1 राहिले, 3तनं 1 गेले 2। आता उत्तर किती आलं आपलं तर 21.0, 21.0 आलं। ठीक आहे, आता पॉइंट इथं का दिला तर या ठिकाणी बघा दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे, इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे। म्हणजेच आपल्याला काय करायचंय पाठीमागून एक संख्या सोडूनच पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं आहे। ठीक आहे, पण आता एक उत्तर आलं म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला दशांश चिन्हानंतर 0 येतो तो 0 तुम्ही नाही लिहिला तरीही चालतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डायरेक्ट 21 असं लिहिलं तरीही ते उत्तर बरोबर आहे। ठीक आहे, स्कॉलरशिपच्या दृष्टीनं किंवा रेग्युलर बेसिसला सुद्धा। ठीक आहे, आता पुढचं गणित जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा 380 दशांश चिन्ह 96, 380 दशांश चिन्ह 96 वजा 30.51 म्हणजे परत एकदा 30 इथं आहे, म्हणजे काय येणार आहे एककाने दशक स्थानला आहे, बरोबर आहे। दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणार आणि इथं आले 5 1। ठीक आहे, वजाबाकी केली तर 6तनं 1 गेले किती राहतात बघा या ठिकाणी तर 5 राहिले, 9तनं 5 गेले 4 राहिले, 0तनं 0 गेला 0 राहिला, 8तनं 3 गेले 5 राहिले आणि हा 3। आता दशांश चिन्ह देताना कुठं द्यायचं तर 1 2 1 2, त्यामुळे 1 2 म्हणजे बरोबर त्या लाईन मध्ये खाली द्यायचं, म्हणजे 45 5 4 5 दशांश चिन्हानंतर काय असणार आहे, म्हणजे उत्तर काय आलं बघा आपलं 350 दशांश चिन्ह 4 5 असं आपल्याला उत्तर आलेलं आहे। ठीक आहे, पुढचं गणित बघूया काय सांगितलेलं आहे बघा। तर 308 दशांश चिन्ह 5 3 वजा किती आहे इथं 113 दशांश चिन्ह 2 आहे। ठीक आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेला दशांश चिन्हानंतर एखादी संख्या असेल किंवा दशांश चिन्हानंतर जसं की इथं बघा आपण कितीही शून्य वाढवू शकतो, त्याच पद्धतीनं आपण या संख्येला सुद्धा एक शून्य देऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे वजाबाकी करायला तुम्हाला सोपं जाईल। आता या ठिकाणी बघा 3तनं 0 गेले 3 राहिले, 5तनं 2 गेले 3 राहिले, 8तनं 3 गेले किती राहिले बघा 5 राहिले। आता 0तून 1 जातात का नाही जात, म्हणून हातचे घेतले इथं झाले 10, 10तनं 1 गेले 9 राहिले, 2तनं 1 गेला 1 राहिला, दशांश चिन्ह देताना बरोबर या लाईन मध्ये खाली येणार आहे, म्हणजे 1 2 1 2 1 2। ठीक आहे, म्हणजे सोपी लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत आहे। काय उत्तर आलं आपलं 195 दशांश चिन्ह 3 3 हे उत्तर आलेलं आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही सांगा मला 45 दशांश चिन्ह 3 5 वजा 0.35 याचं उत्तर काय येईल। ठीक आहे, उत्तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला आपला हा व्हिडिओ समजलेला आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। धन्यवाद।